नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण बाप्पाची जी पालखी आहे ती अर्णवच्या घरी म्हणजे सुभद्रा पाटील यांच्या घरी येणार आहे, जी इंदोरच्या बाप्पाची पालखी आहे आणि ईश्वरी तिथं आलेली असते. आणि बाप्पाच्या आशीर्वादाने खूप छान अशी गोष्ट घडलेली आहे, ती म्हणजे अर्णव हा आता जेलमधून सुटलेला आहे. बाप्पाची पालखी इकडे अर्णवच्या घरी पोचलेली असते आणि नेमकं त्याच वेळी अर्णवची जेलमधून सुटका झालेली आहे. तो एक आनंदाचा क्षण आहे. आणि ईश्वरीला मामी घरात घेत नसते, तर अर्णव तिथे म्हणतो की मामी तू देवाला खूप मानते ना, तर ती देवाला नमस्कार करण्यासाठी आलेली आहे, तर तू तिला अडवू शकत नाही. इकडे मामाने एक काम केलेलं आहे. हॉस्पिटलमध्ये 10 लाख रुपये भरलेले आहेत आणि ते 10 लाख रुपये भरल्यानंतर मात्र एक गोष्ट समोर आलेली आहे आणि ती म्हणजे की काहीही झालं तरीही आता ईश्वरीच्या बाबांचं ऑपरेशन होणार आहे. तर ईश्वरी इतका तिला माज आहे ना, अर्णवने एवढं सगळं केलंय. अर्णवला म्हणते मी मैत्री तर जपलेली आहे, कसं आहे मी नातं जपत असते. अर्णव तिला सांगत असतो मी हे सगळं केलेलं नाहीये, तरी पण ह्या ईश्वरीचा माज काही केल्या कमी होत नाहीये. ती मात्र अर्णवशी चुकीच्या पद्धतीने वागत असते, चुकीच्या पद्धतीने बोलत असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ती अर्णवला म्हणते की मैत्री जशी जपली होती त्यापुढे आता हे नवीन नातंही मी जपेल. म्हणजे नवीन नातं काय आहे, जसं आपण इतके दिवस मित्र होतो तसं आता दुश्मनी आहोत, अशा पद्धतीने ही ईश्वरी बोलत असते. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. कारण राकेशची जी धांदल उडालेली आहे, ईश्वरीला समोर बघून तो मागच्या दरवाजाने कसा पळत गेलेला आहे, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे आता नर्स आलेले असतात आणि नर्सला इकडे बोलत असते ती म्हणजे ईश्वरीची आई सुप्रिया आणि त्याचबरोबर मामी. दोघेही म्हणत असतात की लवकरात लवकर तुम्ही हे सगळं करा, ऑपरेशनची तयारी करा. तेव्हा इकडे नमू म्हणत असते की माझी बहीण आहे ना, ऑपरेशनसाठी पैसे घेऊन येतच आहे, तुम्ही ऑपरेशनची तयारी करायला सुरुवात करा, असं सांगितलं जात असतं. परंतु इकडे ती नर्स म्हणत असते की हो का, हे बघा तुम्ही आधी पहिला अकाउंट डिपार्टमेंटला पैसे भरा जाऊन, आणि मग त्यांच्याकडून आम्हाला कॉल आला की लगेच आम्ही ऑपरेशनला सुरुवात करू. एक प्रोसिजर असते आणि जोपर्यंत ती प्रोसिजर होत नाही तोपर्यंत आम्ही काहीही करू शकत नाही. तर इकडे ह्या सांगत असतात की हो काळजी करू नका, माझी बहीण येते, असं नमू सांगत असते. पण नर्सने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की जोपर्यंत तुम्ही पैसे भरत नाही, जो ॲडव्हान्स सांगितलेला आहे तो भरत नाही, तोपर्यंत हे ऑपरेशन सुरू होणार नाही. आता मात्र इकडे सगळेजण टेन्शनमध्ये असतात. इशू नक्की पैसे घेऊन येईल असा सगळ्यांना विश्वास असतो, म्हणून सगळेजण आता वाट बघत बसलेले असतात इशू कधी येईल. कारण जोपर्यंत इशू येत नाही तोपर्यंत ऑपरेशन होणार नाही हे ठरलेलं आहे आणि त्याचमुळं ईश्वरीची सगळेजण वाट बघत असतात. ईश्वरी मात्र आलेली असते आणि ईश्वरी आता मोकळ्या हाताने आलेली. मामी, आत्या, त्याचबरोबर आई सगळेजण म्हणत असतात की काय झालं इशू, मिळाले ना पैसे, भर ना अकाउंटला जाऊन, आपल्याला बाबांचं ऑपरेशनला सुरुवात करायची आहे ना, असं बोलणं चाललेलं असतं. इशू म्हणते की एनजीओने मला सांगितलंय फंड नाहीयेत. मग आई म्हणते अगं मग राकेशजींना फोन करायचास ना तू, ते काय म्हणाले. त्यावर इशू म्हणते की हो मी त्यांना कॉल करते पण काहीच होत नाहीये. इकडे या जयू मामी आत्याला एक वेगळाच कॉन्फिडन्स असतो. तिचं असं म्हणणं असतं की नाही, मला माहिती आहे काहीतरी होणार आहे, असं तिचं म्हणणं असतं. राकेशजींना कॉल करायचंच ना, त्यांनी सगळी जबाबदारी घेतली आहे तर सगळं व्यवस्थित होईल, असा हा इकडे जयत्याला विश्वास असतो, म्हणून जयत्या बोलत असते. तेव्हा इशू म्हणते की अगं आत्या, मी सकाळपासून त्यांना कॉल करते, त्यांचा कॉल लागत नाहीये. म्हणजे बरोबर वेळेला या राकेशने त्याचा फोन जो आहे तो बंद करून ठेवलेला असतो. पण या मूर्ख ईश्वरीला मात्र अक्कल अजूनही आलेली नसते. तिचं मात्र सुरूच असतं की नाही, मी काही केलेलं नाहीये आणि अर्णव सरांनी जे केलेलं आहे त्या चुकीची शिक्षा त्यांना झालीच पाहिजे, अशा पद्धतीचं तिचं जे बोलणं चाललेलं असतं ते मात्र खूपच भयानक असं चाललेलं असतं. तिला असं वाटत असतं की ती स्वतःला खूप शहाणी समजते, परंतु ज्या गोष्टी घडत असतात त्या मात्र खूपच विचित्र असतात. कारण तिला लक्षातही येत नसतं की आपण काय करतोय. इकडे आता सगळेजण रडत बसलेले असतात, आता काय करायचं. तेव्हा आत्या म्हणते की आता बाप्पाच काहीतरी करेल, तोच समजून घेईल, तोच काहीतरी मार्ग दाखवेल, तरच सगळं व्यवस्थित होईल, अशा पद्धतीचं बोलणं चाललेलं असतं.
तेव्हा मात्र आता सगळेजण तिथं असतात. ईश्वरी रडत असते आणि तेवढ्यातच सुप्रियाच्या फोनवर इंदोरहून एक कॉल आलेला असतो. इंदोरचा त्यांचा जो बाप्पा आहे त्याची पालखी आज इकडे मुंबईला येणार असते आणि ती कुठे येणार आहे हे ती सांगणार असते. तेव्हा मात्र सुप्रिया म्हणते की थांब मी पाहते, आणि मग त्या फोनवरती बोलतात. फोनवरती त्यांना कळतं की हो अशी अशी पालखी येणार आहे आणि ती त्या पालखीचं दर्शन घेतलं तर सगळं व्यवस्थित होईल. शेवटी बाप्पाचा आशीर्वाद हा महत्त्वाचा असतो आणि बाप्पाचा आशीर्वाद मिळाला तरच सगळं नीट होईल असं म्हणणं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की ईश्वरी त्याचबरोबर नमू दोघीही रडत असतात. त्यांना दोघींनाही वाईट वाटत असतं की हे सगळं काय घडतंय, कारण बाबांच्या ऑपरेशनसाठी एवढी धावपळ चालू आहे, एवढं सगळं सुरू आहे, पण काहीच उपयोग झाला नाहीये. राकेशजींनी एवढे कॉन्टॅक्ट दिले होते, एवढं सगळं केलेलं होतं, पण त्याचा काहीच उपयोग झालेला नाहीये. तेव्हा आई म्हणते की थांब, ते मला ना पत्ता सांगणार आहेत कुठं पालखी येणार आहे, मग तू जाऊन तिथे दर्शन घेऊन ये, त्याच्याकडे देवाकडे साकडं घाल, बाबांचं ऑपरेशन सुरळीत झालं पाहिजे यासाठी साकडं घाल, हे सगळं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र आत्या म्हणत असते की हो बघ त्यांचा पत्ता येईल ना, ते मेसेज पाठवणार आहेत ना तुला सुप्रिया. सुप्रिया म्हणते की हो त्यांचा मेसेज येणार आहे, आपण बघूया काय होतंय ते, असं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी सुप्रिया म्हणते सुभद्रा पाटील जे आहेत ना त्यांच्याकडे येणार आहेत ते. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता धक्का बसतो की हे सगळं काय आहे. ईश्वरी म्हणते सुभद्रा पाटील. तेव्हा आई म्हणते तू ओळखतेस का त्यांना, माहिती आहे का तुला कोण आहे. तेव्हा ती म्हणते की अर्णव सरांच्या आजी आहेत. आता मात्र धक्का बसलेला असतो. आत्या म्हणते की काही झालं तरी तू त्यांच्या घरी जायचं नाहीस, काही नाही, अजिबात नाही जायचं त्यांच्या घरी, असं इकडे जयात्याने सुरू केलेलं असतं. तेव्हा मात्र ईशू म्हणत असते की नाही, त्यांनी माझ्याशी कसंही वागलेलं असले तरीही बाबांसाठी मला तिकडे जावं लागणार आहे आणि मी जाणार आहे, असं ईश्वरी सांगत असते. तेव्हा मात्र सगळेजण तिला म्हणत असतात, जयात्या म्हणत असते, पण ईश्वरी मात्र ऐकायला तयार नसते. ईश्वरी हट्टाला पेटलेली असते. ती म्हणत असते की मी जाणारच आहे, काहीही झालं तरीही मला जावंच लागणार आहे, कारण बाबांचं ऑपरेशन, बाबांचा जीव आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि मला दर्शन घ्यावंच लागणार आहे. ईश्वरीने आता ठाम ठरवलेलं असतं, तिचा पक्का झालेलं असतं की मी जाणार आहे, त्यांच्या घरी असू दे पालखी किंवा कुठेही असू दे, मला जायचं आहे म्हणजे जायचं आहे, एवढंच ईश्वरीच्या डोक्यात असतं. आणि ईश्वरी म्हणते की मी जाते. तेव्हा सुप्रिया म्हणते की जाऊ दे, तिला जायचं आहे ना, जाऊ दे, असं सुप्रियाने सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र जयात्या म्हणत असते, अगं सकाळी ती बाई आपल्या घरी आली होती, वाटेल त्या शब्दात बोलून गेलेली आहे, आणि आता तू हे सगळं काय करतेस, म्हणजे योग्य वाटतंय का तुला हे सगळं, तू कशी जाणार आहेस त्यांच्या घरी. तेव्हा इकडे ईशू सांगते की काही झालं तरी आपल्यासाठी बाबांचा जीव महत्त्वाचा आहे, मी त्यांच्या घरी जाईल, देवाला साकडं घालेल, बाप्पाला साकडं घालेल, माझ्या गणू बाप्पाला, आणि तिथे बोलेल त्यांच्याशी, आणि त्याचबरोबर मग घरीकडे येईल, कारण मला गणू बाप्पाकडे जाणं खूप गरजेचं वाटत आहे. अशा पद्धतीने ईशूचं बोलणं चाललेलं असतं. ईशू मात्र ऐकायला तयार नसते. त्यासोबतच आत्या म्हणत असते, तुला कळतंय का तू काय करतेस हे सगळं. तेव्हा ईशू म्हणते की हो मला कळतंय मी काय करते, पण तिथे जाणंही तेवढंच गरजेचं आहे ना. ईशू आता जायला निघत असते. त्याच वेळी ह्या सगळेजणी तिला समजवत असतात, पण ईशू ऐकायला तयार नसते. ईशूचं एकच म्हणणं असतं की मला बाबा महत्त्वाचे आहेत, बाबांच्या बाबतीत काही झालेलं आपण सहन करणार नाही, कारण बाबा आपल्याबरोबर असणं गरजेचं आहे, आणि जर तिथे जाण्याने बाबा बरे होणार असतील तर मला जावं लागेल, असं ईशूने ठरवलेलं असतं. आणि त्याचबरोबर पैशाचंही बघूया, होईल काहीतरी, बाबांचं ऑपरेशनही होईल, गणू बाप्पा आहे ना, सगळं व्यवस्थित करेल तो, असं ईशू इकडे सांगत असते. त्याचबरोबर इकडे अर्णव मात्र विचार करत बसलेला असतो की हे सगळं काय आहे, म्हणजे त्या राकेशने नक्की काय काय राडा केला आहे, त्याने काय काय कशा पद्धतीने प्लॅन केलं आहे, या गोष्टींचा विचार इकडे अर्णव करत असतो. त्यावेळेसच तिथे हवालदार येतात आणि सांगू लागतात की तुम्हाला कोणीतरी भेटायला आलेलं आहे. तेव्हा अर्णवला कळत नाही आहे की अर्णवला भेटायला कोण आले आणि अशा वेशामध्ये. तेव्हा अर्णव त्यांना बघून सांगतो की हो ठीक आहे, आणि त्याने चेहरा पाहतो, त्याला कळतं की पाटील आलेले आहेत. आणि त्याचबरोबर पाटील आलेत ही गोष्ट कळता क्षणी इकडे अर्णव बोलायला लागतो, तुम्ही आता असे. तेव्हा पाटील म्हणतात की त्या राकेशची जी माणसं आहेत ना ती माझ्या मागावर आहेत, त्यामुळं मला असं वेश बदलून यावं लागलेलं आहे. तो खूप नालायक माणूस आहे, खूप नीच माणूस आहे. त्याने तुमच्या गाडीसारखी गाडी तयार करून घेतली आणि त्या गाडीने संजय देसाई यांचा अपघात घडवलेला आहे.
हे ऐकल्यानंतर अर्णवला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. अर्णव म्हणत असतो, काय? तेव्हा ते सांगत असतात की हो, तुमच्या गाडीसारखी गाडी बनवली आणि त्या गाडीने तो अपघात घडवलेला आहे. अर्णव म्हणत असतो, एवढ्या पुढच्या थराला गेलाय? बरं मला एक सांग की तुला कळलं का काय त्या ऑपरेशनच्या खर्चाचं काय? तर तो सांगत असतो की हो, तिथंही या राकेशने मोठा राडा केलाय. ईश्वरीला पैसे मिळू नये याची सोय केलेली आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की तो मोबाईल दे आणि त्याचबरोबर त्याचा मोबाईल घेतो आणि एक फोन लावतो. आता अर्णव कोणाला फोन लावणार असतो हे तर आपल्याला माहितीच आहे. अर्णव त्या क्षणी फोन लावतो तो म्हणजे मामाला. कारण मामाला फोन करून अर्णवला माहिती घ्यायची असते आणि त्यासोबतच मामाशी बोलून तो ठरवतो की नक्की काय झालेलं आहे. आणि मग मामाला फोन लावल्यानंतर अर्णवला समजतं आणि अर्णव सांगतो की अशी पैशांची अरेंजमेंट करायची आहे. अर्णवने मामाला स्पष्टपणे सांगितलेलं असतं किती पैसे भरायचे आहेत, काय करायचं आहे. आणि त्याचबरोबर इकडे पाटीलने आता बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. अर्णवला या सगळ्या गोष्टींचा उलगडा होत आहे. जोपर्यंत संजय देसाई बरे होत नाही तोपर्यंत ही केस सॉल्व्ह होणार नाही हे सुद्धा समोर आलेलं असतं. इकडे आता मामी म्हणजे वल्लरी आणि त्याचबरोबर अंजली दोघेही पूजेची तयारी करत असतात. पालखी येणार आहे तर सगळं व्यवस्थित झालं पाहिजे असं दोघींचं हे बोलणं सुरू असतं आणि पूजेची जोरदार तयारी सुरू झालेली असते. त्यासोबतच वल्लरी म्हणत असते की हे बघ अंजली, मी तुला काय सांगते लक्षात घे. काहीही झालं तरीही पूजा ही व्यवस्थित होणार आहे, तू अजिबात काळजी करू नकोस. तेव्हा मात्र इकडे मामीला अंजली म्हणत असते, पण मामी जरा ना मला टेन्शन येतंय ना गं, म्हणून म्हटलं. दुसरं काय नाही आहे, सगळं व्यवस्थित होईल ना. म्हणजे आजी असती तर बरं झालं असतं ना गं. अर्णवही त्यात नाही आहे, चिंटूही तिकडे जेलमध्ये आहे. आजी मावशी आजारी पडली म्हणून अचानक तिकडे जावं लागलेलं आहे. जर आजी सोबत असती तर गोष्टी सॉल्व्ह झाल्या असत्या. असं सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा आता ईश्वरी अर्णवच्या घरी पोचलेली असते. ईश्वरी ही अर्णवच्या घरी आलेली आहे आणि त्याच वेळी तिथे आता सगळेजण पूजेची तयारी सुरू आहे. त्याचबरोबर मामासुद्धा घाईत आलेले असतात. मामांना खरं तर जायचं असतं पुढे आणि त्यासाठीच मामा पुढे निघालेले असतात. मामी तिथं म्हणत असते, अहो काय चाललंय तुमचं हे, म्हणजे मला कळेल का? कारण मला ही गोष्टच कळेना गेली की तुम्ही काय वागताय, काय करताय. अहो पूजेची तयारी करायची आहे ना. मामा म्हणतात की हो हो मी आलो, मला जायचं आहे, अर्जंट आहे. तेव्हा अंजली म्हणते जाऊ दे त्याला. आणि मग ईश्वरी आलेली असते. ईश्वरीला पाहून अंजली म्हणते, ईश्वरी तू इथे? तेव्हा मात्र इकडे मामी म्हणते, तू तू कशाला आलीस इथे, तुझा काय संबंध आहे, निघ निघ चालायला लागतो इथून. कारण तू का आलेली आहे, तू इथे यायची गरजच नाही आहे. सकाळी तू तुझ्या घरातून मला हाकलून दिलेला आहे, माझ्या घरात येण्याचा अधिकार तुला नाही. चल तू चालायला लागायचं आहे इथून, निघ माझ्या घरातून. तेव्हा ईश्वरी हात जोडते आणि म्हणू लागते की हे बघा, मी गणू बाप्पाचं दर्शन घ्यायला आलेली आहे. इंदोरवरून पालखी आलेली आहे आणि मला बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे. मला बाप्पाचं दर्शन घेण्यापासून कोणीही अडवू शकत नाही असं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता सगळेजण तिथं असतात आणि मग आकाश तिथं आलेला असतो. आकाशकडे पाहून वल्लरी म्हणत असते की आकाश तू सांग तिला जायला. तेव्हा आकाश म्हणत असतो की हे बघ आई, आपण असं नाही कोणाला घालवून देऊ शकत, कसं आहे माहिती आहे ना तुला. असं म्हणत आकाश पण शांत राहतो. अंजली म्हणत असते की अगं मामी तुला कळतंय ना. अगं कशाला. तेव्हा अंजलीला मामी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे माहिती आहे का, माणसं कशी आहेत ते चांगलंच माहिती आहे. ह्या मुलीला मी ना पहिल्या दिवसापासून ओळखलेलं आहे. ही कशी आहे ना हे माझ्या चांगलंच लक्षात आलेलं आहे. त्यामुळं मी काय सांगते हे लक्षात घे जरा. अंजली वेड्यासारखं वागू नकोस. त्या मुलीला घरात घ्यायचं नाही. भोळेपणा असावं गं, पण इतका पण असू नये की ज्या लोकांमुळे आपल्याला त्रास होतोय. असं हे मामीचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मजा येते ती म्हणजे खरं भारी मजा काय असते माहिती आहे का प्रेक्षकांनो. नेमका राकेश आहे ना तिथे येतो आणि तो पाहतो, तो बाहेर निघत असतो. सकाळपासून ईश्वरी त्याला कॉल करत असते पण तो काही तिचा कॉल उचलत नसतो. तो आता तिथून पळ काढून चाललेला असतो. आणि त्याचबरोबर नेमकी आता तिथे ईश्वरी दिसते. तेव्हा तो म्हणतो की ही मिस इंदोर इथं काय करते, इंदोरी जिलेबी इथं काय करते माझी, ही कशाला आली, हा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि तो म्हणू लागतो की नाही नाही, मला ना इथून पळ काढला पाहिजे, मला इथून निघालं पाहिजे, असं त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र तो तिथून आता निघायला लागलेला असतो. त्याचवेळी आकाश म्हणत असतो की ईश्वरी हे बघ, सगळं पीसफुली होऊ दे, तू जा इथून, तू नको थांबूस. कारण तुला माहिती आहे ना घरातलं वातावरण सगळं बिघडलेलं आहे.
मी तुला एकच विनंती करतोय की तू जा. काहीही झालं तरी तू इथे थांबू नकोस, कारण आता घरामध्ये सध्या वेगळं वातावरण आहे. त्यामुळे मी तुला एकच गोष्ट सांगत आहे, असं इकडे स्पष्टपणे आता आकाश सांगत असतो. आणि वल्लरी तर भयानक चिडलेली असते. वल्लरीच्या डोक्यात वेगळंच असतं, कारण इकडे अर्णव बाहेर येऊ नये अशी तिची इच्छा असते आणि त्याच पद्धतीने ती वागत असते. तोपर्यंत पालखी आलेला आवाज येऊ लागतो आणि पालखीच्या आवाजामुळं आता सगळेजण पाहू लागतात. तेव्हा सगळेजण शांत होतात. तेव्हा अंजली म्हणत असते की थांब मामी, थांबू दे तिला, बघूया काय होतंय, नको तू मध्ये बोलूस, राहू दे, असं म्हणत आता तिने कसं तरी हे सगळं वातावरण शांत केलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की या पालखी बरोबर आता ईश्वरी सुद्धा आत येत असते. ही गोष्टही तेवढीच लक्षात आलेली असते. त्याचबरोबर पाहायला मिळतं ते म्हणजे अंजली आता परिस्थिती हँडल करण्याचा प्रयत्न करत असते. मामी मात्र भयानक चिडलेली असते आणि मामीचं चिडणं स्वाभाविक आहे असं वाटत असलं तरीही, काहीही झालं तरीही एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजेच की मामीलाही मनापासून वाटत नाही अर्णवची जेलमधून सुटका व्हावी. हे सगळं मामीचं नाटक आहे. माझा अर्णव तुझ्यामुळे जेलमध्ये वगैरे हे सगळं जे काही चालू आहे ना, ते मामीचं नाटक आहे. मामीला वाटतच नाहीये की अर्णवने या सगळ्यामध्ये बाहेर यावं, म्हणून तर मामी अशा पद्धतीने वागत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आकाश सगळेजण तिथं आहेत, पण ईश्वरी मात्र आता जायला तयार नसते. ईश्वरी तशीच तिथे थांबून राहते आणि अचानक पालखीवाल्याचा जो पाय आहे तो घसरतो आणि पालखी पडणार असते. ईश्वरी तिथं जाऊन सावरते, तर दुसऱ्या बाजूने तिथे अर्णव आलेला असतो. अर्णवने पालखी सावरलेली असते आणि या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र ईश्वरी तिथे येते आणि ईश्वरी हे सगळं जेव्हा ती पण सावरते, एका साईडने अर्णव आहे, दुसऱ्या साईडने ईश्वरी, दोघांनी पालखी सावरलेली असते. अंजली मात्र त्या दोघांकडेही पाहत असते आणि त्या दोघांकडे पाहिल्यावर अंजलीला खरं तर खूप बरं वाटतं, कारण अर्णव आलाय, माझा चिंटू घरी आलाय, या गोष्टीचा आनंद अंजलीला जास्त झालेला असतो. आणि तेव्हा मात्र अर्णव सर आणि त्याचबरोबर आकाश तर अर्णव दादा आलाय म्हणून तो तर उड्या मारत असतो. फुलांचा वर्षाव दोघांवरती होत असतो आणि दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अंजलीला जो आनंद झालेला असतो तो खरंच पाहण्यासारखा असतो. ती खूप खुश झालेली असते, तिला भारी वाटत असतं, कारण अर्णव येईल असं तिला लवकर वाटलेलंच नव्हतं. परंतु अर्णव आलेला आहे, अर्णवमुळे हे सगळं पॉसिबल झालेलं आहे आणि अंजली खुश होते, कारण ती तर वाट बघत असते की अर्णवने लवकरात लवकर घरी यावं. आणि फायनली अर्णव आलेला असतो. आकाश आणि त्याचबरोबर म्हणजे एकीकडे बाप्पा घरी आलेला आहे आणि दुसरीकडे अर्णव त्या क्षणी बाप्पाच्या बरोबरीने अर्णव तिथं आलेला आहे आणि ह्या गोष्टीचा आनंद झालेला असतो. मग ईश्वरी आणि त्याचबरोबर अर्णव दोघंही पालखी घेऊन आत येत असतात. तेव्हा पुन्हा आता बोंबा मारायला सुरुवात करते ती म्हणजे वल्लरीचं एकच असतं की नाही, कारण काहीही झालं तरीही आता ह्या मुलीने आत यायचं नाही अशा पद्धतीने वल्लरी बोलत असते. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की मामी, तू देवाला मानतेस की नाही? मग मला सांग, देवाची पालखी आली ना, मग असं कोणालाही हे थांबवायचं नाहीये. पण मामी म्हणत असते की नाही, त्या मुलीला मी घरात घेणारच नाही, या घराचा उंबरठा तिने ओलांडायचाच नाही, असं वल्लरीचं बोलणं चाललेलं असतं. पण अर्णवच्या शब्दापुढे आता ती गप्प बसते, कारण तिच्याकडे गप्प बसण्याशिवाय काहीही पर्याय नसतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की अर्णव आणि ईश्वरी आता दोघंही पालखी घेऊन आत येतात आणि दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. त्यानंतर राकेश तिथं आलेला असतो. राकेश त्या दोघांकडे पाहतो. राकेशलाही धक्का बसलेला असतो. राकेश म्हणत असतो की काय आहे हे सगळं, आणि राकेश आता हॉस्पिटलमध्ये येतो आणि म्हणतो की नाही, काही झालं तरी इंदोरी जिलेबी तुझ्या बाबांचं ऑपरेशन मी होऊ देणार नाही, कारण तुझ्याकडे माझ्याशिवाय कोणताही पर्याय नसणार अशी व्यवस्था मी करून ठेवणार आहे, कारण तुला माझाच खांदा हवा आहे ना. एकीकडे तो अर्णव जेलमध्ये जाणार आणि दुसरीकडे तुझा बाप गचकणार, मग तू कुठं जाणार आहेस? मी आहे ना, माझ्याकडेच तू येणार आहेस. म्हणजे एवढा नीच प्रवृत्तीचा हा जो राकेश आहे तो आहे आणि त्याच्यावरती ही ईश्वरी विश्वास ठेवते. अर्णव आणि ईश्वरी आता देवाचं दर्शन घेत असतात. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की जोपर्यंत माझ्या बाबांचं ऑपरेशन होत नाही तोपर्यंत गणूबाप्पा मी अन्नपाण्याचा त्याग करणार आहे, मी अन्नपाणी घेणार नाही. आणि नेमकं त्या क्षणी मामा इकडे पोहोचलेला आहे आणि मामाने ऑपरेशनसाठी 10 लाख रुपये भरलेले आहेत.
मामाने ते 10 लाख रुपये भरून एक मोठी कामगिरी केलेली असते आणि ऑपरेशनचा खर्च उचललेला असतो. डॉक्टरांना मामा सांगत असतो की मागच्या वेळेसही 1 लाख रुपये भरलेले होते, ते अर्णव राजश्री यांनी भरले होते. ही गोष्ट कोणाला कळली नाही, तशीच आत्ताची ही गोष्ट कोणाला कळू देऊ नका. पण नेमकं आता राकेशने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि त्याला मात्र आनंद झालेला असतो. तो म्हणत असतो की अर्णव पैसे भरतोय, तर आता बघतो मी काय करायचं आहे ते. असा घाणेरडा विचार त्याच्या डोक्यात सुरू झालेला असतो. इकडे ईश्वरी अर्णवला म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का सर, मी नातं खूप चांगलं जपते. मागच्या वेळेस ना मैत्रीचं नातं होतं, ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं जपलेलं आहे. आणि आता ही दुश्मनी सुद्धा मी चांगल्या पद्धतीनं जपणार आहे. काळजी करू नका, असं ईश्वरी इकडे अर्णवला सांगत असते. आणि ईश्वरी आता तिथून निघालेली असते. म्हणजे ह्या माजुरड्या पोरीचा माज कधी कमी होणार आहे ना, ते आपल्याला कळणारच नाही. कारण तिचा माज जरा अति वाढत चाललाय. अर्णव तिला समजून घेतोय, तिची लायकी नसतानाही तिला समजून घेतोय आणि ही मात्र अति करते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.